सो कुठपर्यंत झालं होतं आपलं लास्ट टाइम काय शिकलो होतो आपण? MKS, CGS, FPS युनिट सिस्टीम झाल्या होत्या आहे की नाही? आणि त्यानंतर व्हॉट इज द नीड ऑफ SI युनिट सिस्टीम झाली होती का? मग आता इकडे लक्ष द्या, आपल्याकडे तीन पॉप्युलर युनिट सिस्टीम होत्या. कोणत्या कोणत्या होत्या सांगा बरं? MKS, CGS आणि FPS. ओके, मग मराठी समजते ना अक्षय? हा, MKS, दुसरी कोणती होती? CGS आणि तिसरी FPS. तीन ह्या वर्ल्ड मध्ये खूप जास्त पॉप्युलर युनिट सिस्टीम होत्या. ओके, याच्यामधली पहिली युनिट सिस्टीम सगळ्यांना माहिती आहे MKS. ही कोणती होती? मीटर किलोग्राम सेकंद. ह्या सिस्टीम बद्दल कोणी सांगेल मला? काय मेजर करते या सिस्टीम मध्ये? कसं मेजर करते? इन दिस सिस्टम ऑफ युनिट लेंथ इज मेजर्ड इन मीटर, मास इज मेजर्ड इन किलोग्राम एंड टाइम इज मेजर्ड इन सेकंड. CGS काय होती? इन दिस सिस्टम ऑफ युनिट लेंथ इज मेजर्ड इन सेंटीमीटर, मास इज मेजर्ड इन ग्राम एंड टाइम इज मेजर्ड इन सेकंड. FPS काय होती? इन दिस सिस्टम ऑफ फूट इन दिस सिस्टम ऑफ युनिट लेंथ इज मेजर्ड इन फूट, मास इज मेजर्ड इन पाउंड एंड टाइम इज मेजर्ड इन सेकंड. अच्छा, समजलं. मग आता ह्या तीन एवढ्या पॉप्युलर सिस्टीम होत्या पूर्ण जगभरामध्ये, मग तरीही SI युनिट सिस्टीमची काय गरज पडली? कोणी सांगू शकेल? काय गरज पडली बा? काय शिल्लकपणा करायची गरज आहे ना आपल्याकडे? तीन युनिट सिस्टीम आहे की नाही? लक्ष द्या, SI युनिट सिस्टीमची गरज का पडली आहे ना? जसं आपण जर एखाद्या पर्टिक्युलर मेजरमेंट करता वेगवेगळ्या युनिट सिस्टीम वापरतो तर गडबडीचे चान्सेस वाढतात. फॉर एक्झाम्पल कसं? आता मी सांगितलं होतं तुम्हाला मागे, आता आपण लग्नाकरता काय करायचं आहे? शर्ट शिवायचा. ओके, टेलरने मला सांगितलं की 2.5 मीटर कपडा आणा आहे ना. मग मी गेलो 2.5 मीटर कपडा घ्यायला. आता तिथं बसलेला होता दुकानदार इंग्रज आहे की नाही. आता ते कशात मोजतात? फूटमध्ये. ओके, मी त्याला मागितला कपडा मीटरमध्ये. आता मी 2.5 मीटरचा कपडा मागितला, त्याने 2.5 फुटाचा कपडा दिला, कारण वेगवेगळी युनिट सिस्टीम ना आहे ना. मग त्याच्यामुळे काय झालं, मी तो टेलरकडे घेऊन गेलो. आता तुम्ही विचार करा, 2.5 फुटामध्ये मी काय बनियनवर जाणार आहे ना. मग 2.5 फुटामध्ये काही शर्ट शिवणं होणार आहे काय? नाही आहे ना. मग काय झालं, इथं आला की कॉम्पिटिशन, आला की टेलर मार खावा, बरोबर, दुकानदार आहे ना, झगडा होवा की नाही. तर मग असं म्हणू शकतो का, जर आपण पर्टिक्युलर मेजरमेंट करता वेगवेगळ्या युनिट सिस्टीम वापरल्या तर गडबड होऊ शकते आहे ना. समजलं मग? जसं मी बद्रिकेशच्या घरी गेलो, तिथं चहा प्यायला मला खूप आवडला. बद्रिकेशला विचारलं की कसा केला सांग. त्यांनी मला सांगितलं की बरोबर 2 लोकांचा चहा आहे तर 2 कप दूध घ्या, अर्धा कप पाणी घ्या, त्यामध्ये चहापत्ती टाका आहे ना, 4 चम्मच चहापत्ती, 4 चम्मच साखर आहे की नाही. मला असं सांगितलं. मग आता माझ्याकडे होते कपाची साईज ही आहे ना. मग मी 2 कप चहा घेतला, आता 2 कप दूध घेतलं. याने जसं सांगितलं तसंच याच्याकडे कपाची साईज होती ही आहे ना. त्यानंतर याने मला 4 चम्मच साखर सांगितली, छोटे छोटे. माझ्याकडे होता मोठा चमचा आहे की नाही. घोरच आहे ना, म्हणजे चहाच्या जागेवर खीर होऊन नाही ना ते. असं होणार आहे काय? म्हणजे सायंटिफिक इन्फॉर्मेशन ज्यावेळेस बद्रिकेश मला देईल किंवा आपण एकमेकांना देऊ आहे ना, मग काय होतील? गडबडी होतील ना. जर वेगवेगळ्या युनिट सिस्टीम वापरल्या तर चालेल का ते? साहजिकच 2.5 मीटरच्या कपड्यात जागेवर 2.5 फुटाचा भेटला होता, आपलं काम होणार होतं का? पॉसिबलच नाही आहे ते. समजलं मग? पण काय असं म्हणू की आपण काय करतो की जगातल्या कानाकोपऱ्यात एकमेकांना सायंटिफिक इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो है ना. आणि ती सायंटिफिक इन्फॉर्मेशन शेअर करण्याकरता जर आपण शेअर करतो, बरोबर, एखाद्या नॉलेज करता किंवा एखाद्या पर्टिक्युलर मेथड करता, जर आपण त्याच्याकरता वेगवेगळे युनिट सिस्टीम वापरल्या तर आपल्या व्यवहारामध्ये कॉम्प्लिकेशन येतील की नाही? मला सांगा, व्यवहारात कॉम्प्लिकेशन्स कोणाला पाहिजे असतात? पागल आहे काय? नाही ना. मग हे कॉम्प्लिकेशन अवॉइड करण्याकरता आपल्याला एक कॉमन सिस्टीम पाहिजे होती आणि त्याच्याकरता SI सिस्टीम इन्व्हेंट करण्यात आली. जसं बद्रिकेशने जसा चहा सांगितला तसा चहा जर माझ्याकडे झाला पाहिजे त्याच मेजरमेंटनी, तर मला सुद्धा कप त्याच्या साईजच्या आणावं लागते. ओके, ज्याच्या कपाची जी साईज होती तीच, चमच्यांची साईज तीच आणावी लागेल की ज्याने मी साखर आणि चहापत्ती वगैरे चहामध्ये टाकेल, आहे की नाही. इज दॅट क्लिअर? समझ में आया क्या?
हां, मग हे काय होणार आहे, असं का तयार होणार आपले सायंटिफिक इन्फॉर्मेशन शेअर करण्याकरता आपल्याला कॉमन सिस्टीम लागत होती, म्हणून SI सिस्टीम इन्व्हेंट झाला आहे की नाही. SI सिस्टीम बद्दल मी लिहून दिलं होतं, मी सांगितलं होतं का 7 फंडामेंटल युनिट आणि 2 सप्लिमेंटरी युनिट बद्दल सांगितलं होतं ना. मग आता पहा, आता हेडिंग टाका, क्वेश्चन टाका असा तो, व्हॉट इज द नीड फॉर SI युनिट सिस्टीम. क्वेश्चन कसा आहे तो, व्हॉट इज द नीड फॉर, what is the need of SI unit system? What is the need of SI unit system? मग त्याच्यामध्ये आपण काय लिहू शकतो, या टू share the scientific information, to share the scientific information between different parts of the world, between different parts of the world. If we use different unit systems, if we use different unit systems to share the scientific information between the different parts of the world, if we use different unit systems, then it creates much complications. To avoid such a complications, we need a common system, a common unit system. To avoid such a complications, we need common unit system, and that's why SI system was invented, and that's why SI system was invented. ओके, झालंय. काय लिहिलं आहे याच्यामध्ये, आता बघा एक वाक्यात अर्थ समजून घेऊ. आपण म्हटलं आपण SI युनिट सिस्टीम का बरं वापरत होतो, तर त्याच्याकरता आपण असं म्हटलं, काय आहे पहिली लाईन वाचा. टू शेअर द सायंटिफिक इन्फॉर्मेशन बिटवीन डिफरंट पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. म्हणजे एखादी सायंटिफिक इन्फॉर्मेशन किंवा एखादी माहिती जगातल्या कानाकोपऱ्यात देत असताना है ना, टू शेअर द सायंटिफिक इन्फॉर्मेशन बिटवीन डिफरंट पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. इफ यू यूज व्हेरियस युनिट सिस्टीम, जर आपण अशी सायंटिफिक इन्फॉर्मेशन देताना वेगवेगळ्या युनिट सिस्टीम वापरल्या तर काय होतील, व्यवहारात कॉम्प्लिकेशन येतील. इफ यू यूज डिफरंट युनिट सिस्टीम्स, इट क्रिएट्स मच कॉम्प्लिकेशन, खूप सारे कॉम्प्लिकेशन येतील. टू अवॉइड सच कॉम्प्लिकेशन, असे कॉम्प्लिकेशन टाळण्याकरता आपण SI सिस्टीम, आपल्याला SI सिस्टीमची गरज असते. समजलं, SI सिस्टीमची गरज का बरं असते, तर जर मला तुम्हाला एखादी इन्फॉर्मेशन द्यायची आहे, जसं आता मी चहाची सांगितली होती, तसं जर मी रेसिपी सांगितली, विचार करा कुठनाच्या पुढ्यांची आहे ना, आणि तशा जर बनवायची कोशिश केली, मेजरमेंट जर चुकलं आहे की नाही, जसं फॉर एक्झाम्पल आपलं चहाच्या जागेवर खीर घ्या. खीर सोपं आहे. खीरमध्ये काय काय लागते, जर समजा 2 जणांची खीर करायची आहे, ती किती लागेल,
4 वाट्या दूध लागेल, त्यानंतर साखर. साखर लागेल, त्यानंतर ड्रायफ्रुट्स लागतील, आहे की नाही. म्हणजे 4 वाट्या जर दूध घेतलं तर आपण त्याच्यामध्ये 8 चमचे साखर टाकू, है ना. अशा प्रकारे लागेल. आता विचार करा, दुधाच्या वाट्या जर तुम्ही ज्या घेतल्या होत्या साईजच्या, आहे ना, आणि चमच्याची जी तुमच्या साईज होती, दुधाच्या वाट्यांची तुमची साईज होती एवढी, मी घेतली एवढीशी. ओके, चमच्याची साईज तुमची होती एवढी, मी घेतलं एवढा मोठा, आहे ना. मग मला सांगा, ते खीर बनेल का माझी चांगली. मग जर आपण वेगवेगळ्या युनिट सिस्टीम वापरतो, जर आपले युनिट सारखेच असते तर खीरही सारखीच बनली असती. पण तुमच्या युनिटची साईज होती लहान, माझ्या होती मोठी, आहे ना, किंवा काही युनिटची तुमच्या होती मोठी, माझ्या होती लहान, त्यामुळे प्रॉपर येणार आहे का काही. समजलं. मग असे कॉम्पिटिशन टाळण्याकरता आपल्याला कसं पाहिजे, जर युनिट सारखेच असते आणि तुम्ही मला जे माप सांगितलं असतं 4 वाट्या दूध बरोबर 8 चमचे साखर, तर मग माझी ही खीर तशीच झाली असती, तशीच चांगली झाली असती ना. आता मग माझी खीर होऊन सूर्यवंशम टाईप. वा, सूर्यवंशम. समजला का. मग हे एक याचा अर्थ समजून घेतला आपण, आहे ना. काय गरज पडली होती SI युनिट सिस्टीमची. आता त्यानंतर हे लिहिल्यानंतर तुम्ही लिहू शकता, SI सिस्टीम इज कन्सिस्ट ऑफ 7 फंडामेंटल युनिट्स अँड 2 सप्लिमेंटरी युनिट्स. आणि ते 7 फंडामेंटल युनिट्स आणि 2 सप्लिमेंटरी युनिट्स मी आधी लिहून दिले होते, आठवते. किंवा मी सांगितलं की बुकमध्ये घ्या, पेज नंबर काय ते त्याच्यावर आहे ते. हां, ते युनिट्स, फंडामेंटल युनिट्स आणि सप्लिमेंटरी युनिट्स ते लिहून घ्यायचे त्याच्या खाली. ओके, क्लिअर आहे. पुढे चालायचं. चल लक्ष द्या. कन्व्हेन्शन ऑफ SI युनिट सिस्टीम. म्हणजे SI युनिट सिस्टीम लिहिताना जे आपल्याला साइन कन्व्हेन्शन लागतात, जे आपल्याला रूल्स लागतात, आहे ना, ते रूल्स काय, त्याच्याबद्दल तर आपण जसं पुढे शिकता माहिती घेऊच. ओके, त्यानंतर मी त्याच्यावर तुम्हाला एक डिटेल हे देईल. ओके, एक्सप्लेनेशन. आता त्या पुढचा टॉपिक आहे मेजरमेंट ऑफ लेंथ. काय आहे. हां, तर मेजरमेंट ऑफ लेंथ बद्दल तो. बरं, मग सांगा, ही जर लाईन सेगमेंट तुम्हाला मोजायची आहे तर कशी मोजता तुम्ही. सेंटीमीटर स्केलने, आहे ना. मग काय म्हणू शकतो, छोटे छोटे जे डिस्टन्सेस आहे ते सेंटीमीटर स्केलने आपण मेजर करतो फॉर मेजरमेंट ऑफ लेंथ. जनरली वी यूज सेंटीमीटर स्केल फॉर अ स्मॉल मेजरमेंट. अप टू विच पार्ट वी कॅन मेजर द लेंथ. सेंटीमीटर मध्ये तुम्ही मोजू शकता, है ना. आर अप टू विच स्मॉलेस्ट युनिट यू कॅन मेजर द लेंथ बाय युजिंग सेंटीमीटर स्केल. 5 सेंटीमीटर किंवा 5.6 सेंटीमीटर असं मोजू शकता ना तुम्ही, आहे ना. जसं ही लेंथ आहे, ही 5.6 सेंटीमीटर आहे, मी असं म्हणतो, आहे ना. याच्यापेक्षा लहान मेजर करू शकता का तुम्ही. 5.6 नंतर तुमच्या इथं स्केलवर डिव्हिजन काय ना 5.7 सेंटीमीटर येणार. ऐसे होता ना, स्केल निकाल के देखो, है कि नहीं. अगर तुम्हारी स्केल, अगर ये लेंथ 5.6 और 5.7 के बीच में रहे, लेट्स से मेरा 5.66 है, क्या 5.66 सेंटीमीटर इससे मेजर किया जाएगा सेंटीमीटर स्केल से. क्या सेंटीमीटर स्केल ने तुम्ही एवढ्या ऍक्युरेसी पर्यंत लेंथ मेजर करू शकता का. सेंटीमीटर स्केल मध्ये एक तर 5.6 येईल किंवा त्यानंतर 5.7 येईल. इसके बीच में अगर रही तो हम मेजर कर सकते क्या अच्छे, नहीं कर शकत. समजलं. मग काही डाऊट आहे. मग हे फॉर अ मेजरमेंट ऑफ दिस टाइप ऑफ लेंथ, है ना, दॅट इज, आता असं म्हणू, हे झालं 10⁻⁻1 सेंटीमीटर. आता हे काय झालं 10⁻⁻2 सेंटीमीटर. 10⁻⁻2 सेंटीमीटर म्हणजे समजलं का तुम्हाला. 1 सेंटीमीटरचे किती पार्ट आहे हे 5.66 सेंटीमीटर, है ना. 5.66 सेंटीमीटर आहे हे. 5.6 सेंटीमीटर, 5.6 सेंटीमीटर म्हणजे काय होतं 56 मिलीमीटर होतं ना. एक पण इकडे सरकवला ना, मग 56 सेंटीमीटरला जर मी 5.6 सेंटीमीटर म्हणतो म्हणजे याच्यात एक पॉईंट मी इकडे सरकवतो ना. मग 5.6 सेंटीमीटर म्हणायच्या जागी मी 56 इंटू 10⁻⁻, है ना, असं म्हणू शकतो. एक पॉईंट इकडे सर्कल आणून -1 मिलीमीटर.
या 56 इंटू 10⁻⁻1 मिलीमीटर म्हणू शकतो ना असं. पॉवर शिकले की नाही तुम्ही? पॉवर किंवा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड मध्ये तुम्हाला काही डाऊट आहे का? मग आधी आपण तो टॉपिक घेऊ, आहे की नाही? कारण त्यानंतर आपण मेजरमेंट ऑफ लेंथ ॲक्युरेटली शिकू शकतो. ओके, मग आपण ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड आणि सिग्निफिकंट फिगर. ओके, चला हे शिकायच्या आधी आपण ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड आणि सिग्निफिकंट फिगर. लक्षात आहे इकडे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काय असतं, सिग्निफिकंट फिगर्स कसे काढतात. आता बघा, हा टॉपिक मागे आहे, आपण मागचा टॉपिक पुढे घेत आहे कारण आपल्याला कामाचा आहे नाही, आहे ना. आणि मागचा टॉपिक पुढे, पुढचा टॉपिक मागे, आहे की नाही. सिग्निफिकंट फिगर्स काय असतात लक्षात द्यायचे. सिग्निफिकंट फिगर्स म्हणजे जे सगळे नॉन झिरो नंबर आहे ना ते आपल्याला सिग्निफिकंट मध्ये. नॉन झिरो नंबर कोणते? झिरो सोडून सगळे, 1 2 3 4 5 6 7 8 हे कधी आले ते यांना म्हणायचे सिग्निफिकंट. काय म्हणायचे? सिग्निफिकंट फिगर्स. आता मग जर अशी एक संख्या असली याच्यात झिरो येत नाही, 789 हे किती सिग्निफिकंट फिगर आहे? तर याची फिगर मध्ये 1 2 3 किती आहे ना. जर मी म्हटलं हे किती सिग्निफिकंट फिगर आहे? 1 2 3 4 5 आहे ना. मग काय म्हणू मी सिग्निफिकंट फिगर मध्ये आता जे नॉन झिरो नंबर सिग्निफिकंट असतं ते सहजासहजी आपल्याला काढता येतं. किती सिग्निफिकंट फिगर आहे ना. मग या सिग्निफिकंट फिगरवर जसं मी जर म्हटलं की याच्यामध्ये मी झिरो ऍड केला तर ह्या झिरोला, झिरो हा सिग्निफिकंट फिगर आहे का? नाही. पण झिरो ज्यावेळेस दोन संख्यांच्या मधामध्ये येते त्यावेळेस त्याला सिग्निफिकंट फिगर पकडावं लागतं, आहे ना. मग झिरो हा सिग्निफिकंट नाही आहे, पण जर झिरोला आपल्याला सिग्निफिकंट पकडायचं आहे तर आपल्याला 2-3 गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. म्हणजे झिरोला केव्हा सिग्निफिकंट पकडायचं याचे रूल्स आहे ना. आपण एक एक रूल समजावून घेऊ. कोणता रूल आहे? झिरो हा केव्हा सिग्निफिकंट पकडला जातो? ज्यावेळेस त्याच्या इकडे एक नॉन झिरो नंबर आहे. मी एक्सला म्हणतो नॉन झिरो नंबर. एक्स इक्वल्स टू 1 2 3 4 5 6 7 8 हे काही राहू शकतं याच्यापैकी आहे ना. इकडे एक्स आहे आणि इकडे सुद्धा एक्स आहे, मधामध्ये कोण आहे? झिरो. बरोबर आहे. इकडून तिकडून गौरी मधातली गौरी तशा टाईप. ओके, एक्स समजलं. झिरोला केव्हा सिग्निफिकंट पकडसाल जेव्हा त्याच्या आजूबाजूला काय आहे? नॉन झिरो नंबर आहे, त्यावेळेस त्याला सिग्निफिकंट पकडायचं. ओके, मग याच्यामध्ये आपण या झिरोला सिग्निफिकंट पकडू. आणखी केव्हा झिरोला पकडसाल की जसं असं जर दिलं आहे ना, याच्या इकडे ही किती सिग्निफिकंट फिगर झाली? तरी झाली 1 2 3 4 का बरं? इथं पॉईंट दिलेला आहे म्हणून, आहे ना. आणखी झिरोला केव्हा सिग्निफिकंट पकडायचं? जेव्हा त्याच्या इकडे पॉईंट आहे आणि पॉईंटच्या इकडे नॉन झिरो नंबर आहे. काय आहे? पॉईंट आहे आणि त्याच्या इकडे काय आहे? नॉन झिरो नंबर आहे. तेव्हा त्याला सिग्निफिकंट पकडायचं. ओके, आणखी झिरोवर तुम्ही सिग्निफिकंट केव्हा पकडू शकता? तर इकडे काय आहे? त्याला नॉन झिरो नंबर आहे, बरोबर. आणि मागे काय आहे? पॉईंट आहे. हा पॉईंट थोडा मोठा काढसा ना, म्हणजे अंधाराला दिसायला पाहिजे असा. ओके, समजलं. मग याला म्हणायचं सिग्निफिकंट फिगर आहे ना. आता बरोबर. मग आता आपण संख्या बघू. ही झाली, ही किती सिग्निफिकंट फिगर झाली? मग लक्ष द्या, जर मी असं 5000 लिहित आहे तर याच्या या झिरोला पकडसाल का? याच्या इकडे काय आहे? नंबर आहे. मागे काय पाहिजे? पॉईंट पाहिजे. पॉईंट आहे का? आता तुमच्यापैकी कोणी म्हणेल पॉईंट नसला म्हणजे सगळ्यात शेवटी असतो. मान्य शेवटी असतो, पण दाखवलेला आहे का? नाही, बरोबर. म्हणून याला सिग्निफिकंट पकडायचं नाही. क्लिअर. हे झालं फक्त एक सिग्निफिकंट फिगर. क्लिअर, समजलं. मग सिग्निफिकंट फिगर कशाला म्हणतात आहे? मग तशा टाईपली तुम्ही काढू शकता. आता
मी तुम्हाला काही नंबर्स देऊ, तुम्ही सांगता किती सिग्निफिकंट फिगर आहे, बरोबर. फॉर एक्झाम्पल या सिग्निफिकंट फिगरचे रूल्स लिहून टाका ना. झिरोला केव्हा पकडायचा, नॉन झिरोला केव्हा पकडायचा. हे किती सिग्निफिकंट फिगर आहे सांगा. किती आहे, 6. का बरं म्हटलं 6. या झिरोला का बरं पकडलं, इकडे नॉन झिरो नंबर आहे, इकडे पॉईंट आहे. या दोन झिरोला का बरं पकडलं, याच्या इकडे नॉन झिरो नंबर आणि पॉईंट आहे. क्लिअर. हे किती सिग्निफिकंट फिगर आहे, सिक्स की 1. या झिरोला पकडसान का, ज्याच्या इकडे नॉन झिरो नंबर आहे, आटपले हे तिने गेले. या दोन झिरोला पकडसान, याच्या इकडे पॉईंट आहे. ठीक आहे, एक सॅटिस्फाय झाली कंडिशन, पॉईंट आहे. पण दुसरा नॉन झिरो नंबर आहे का, नाही. आणि आपल्याला काय पाहिजे, पॉईंट आणि नॉन झिरो नंबर दोन्ही पाहिजे आहे ना. म्हणून याही दोन झिरोला पकडता येणार. मग किती सिग्निफिकंट फिगर झाली ही, 1. ही किती झाली होती, 6. ही किती झाली, 1. समजला. क्लिअर. मग याला हे किती सिग्निफिकंट फिगर झाली, किती जणांना म्हणणं आहे 3 की काही वेगळं, 5 झाली. किती झाली बद्रिकेश, का बरं या दोन झिरोला यांनी नाही पकडलं, तुम्ही का बरं नाही पकडलं, याच्या इकडे पॉईंट आणि नॉन झिरो नंबर आहे ना. ही कंडिशन सॅटिस्फाय झाली ना, झाली की नाही, मग पकडायला पाहिजे होते की नाही. झिरोच्या इकडे काय पाहिजे आपल्याला, पॉईंट आणि नॉन झिरो नंबर. पॉईंट आहे आणि नॉन झिरो नंबर 3 आहे ना, 3 to 8 आहे की नाही. मग घ्यायचा की नाही सांग, मग घ्यायला पाहिजे ना याला. 1 2 3 यालाही घ्या, यालाही घ्या. की झाली सिग्निफिकंट 5. आठवते काय, असं कुठेतरी लिहिलेलं असते. तुम्ही बाजारात जा, मॉलमध्ये जा, खरेदी करताना आहे ना, तर तुम्हाला तो 25 रुपये झाला तर 25.00 लिहितात ते, आठवते आहे की नाही. हे सिग्निफिकंट इम्पॉर्टन्स, कारण आपण पैशाला इम्पॉर्टन्स देतो. 1 रुपया म्हणजे किती पैसे, 100 पैसे ना. हे माहिती आहे की नाही तुम्हाला, 1 रुपया म्हणजे 100 पैसे. ओके, चला समजलंय सिग्निफिकंट फिगर कसे बघायचे. आता हे सांगा बरं, 2 सिग्निफिकंट फिगर आहे. किती आहे, अच्छा. या झिरोला का बरं नाही पकडलं, याच्या इकडे नॉन झिरो नंबर नाही आहे, मागे पॉईंट आहे, पण तरी उडला. दोन्हीची आवश्यकता आहे ना. 3 पैकी एक कोणती तरी कंडिशन पाहिजे. बर, या दोन झिरोला, याच्या इकडे पॉइंट आहे, नॉन झिरो नंबर, याला 7 आहे. समजलं का, सिग्निफिकंट फिगर समजत आहे का, आहे ना. बरं, लेट आले ना, मी रेकॉर्डिंग टाकून दिली ती, पाहून घ्यायचा. तरी नाही समजलं तर मग उद्या विचारायचं. ओके, क्लिअर. नंतर हे किती सिग्निफिकंट फिगर आहे, हा 6 आहे की 8 आहे. अच्छा, हे त्यांनी एवढेच पकडले, हे 2 झिरो का बरं नाही पकडले मला सांगा. या 2 झिरोच्या इकडे काय पाहिजे, पॉइंट आणि नॉन झिरो नंबर आहे, मग पकडायचा ना. बरोबर, हे आहे रूल्स फॉर झिरो. झिरोला केव्हा सिग्निफिकंट पकडायचं, पुढे नॉन झिरो नंबर आहे, मागे त्यावेळेस पकडा. किंवा तसं जर नसेल
तर त्याच्या पुढे पॉईंट आणि नॉन झिरो नंबर दोन्ही पाहिजे, आहे ना. किंवा तसं जर नसेल तर पुढे नॉन झिरो नंबर आणि मागे पॉईंट पाहिजे, आहे. क्लिअर. बर, हे किती सिग्निफिकंट फिगर आहे? 4. 4 आहे की 1 आहे? 1 म्हणणारा कोणी आहे? चला 5 ला पकडसान कारण नॉन झिरो नंबर आहे. ओके, या 0 ला का बरं पकडलं? पुढे नॉन झिरो नंबर आहे आणि मागे पॉइंट आहे. याला सेम त्याच गोष्टीमध्ये. आणि याला का बरं पकडलं? कारण पुढे पॉइंट आहे, नॉन झिरो नंबर आहे ना, म्हणून याला पकडलं. हे 3 रूल पाहायचे ना, नेहमी 3 रूल लक्षात ठेवायचे. याला पाहायचं बरोबर. 0 ला पकडायचं असं म्हणून याला पाहायचं इकडे, कारण आहे काय आहे ना. तर बाबूराव सारखा चष्मा वर करून बरोबर है ना, हे पाहायचे. 0 ला केव्हा पकडायचं, सोपं आहे ना. सिग्निफिकंट फिगर मध्ये 0 ला केव्हा पकडायचं आणि केव्हा नाही पकडायचं. क्लिअर. ओके.